आज आम्ही आलो बामणडुगरीच्या विसर्जन गणेशोत्सवाचा आनंद घेण्याकरिता आमच्या भीष्माचार्य म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात जेवण असो काय असो सगळे ठिकाणी आमचे पदाजी बाबा नाईक हे नेहमी आम्हाला भेटत असतात. बाबांचे आशीर्वाद आम्ही नानाजी गडकरी आणि मी घेतलेले आहेत. धन्यवाद. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.
गाडी तिकडे ₹500 योगदान आलेलं आहे. तुमचा दोघांचा सन्मान धन्यवाद देऊन स्वागत केला जातोय. मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती तुमची बसली आणि स्वागतासाठी संपूर्ण बामणनगरीकरांची नगरी सजली असे अरुण शेठ नाईक आणि आवित दादा तुमच्या घरातून आदरातिथ्य या ठिकाणी पीजी नाईक साहेबांचे शुभ हस्ते त्याचबरोबर पदाजी बालू नाईक यांच्या शुभ हस्ते केला जातो. त्यानंतर हा जो विसावा पाहायला मिळतोय स्वर्गीय शामकांत शेठ तुकाराम शेठ नाईक यांच्या स्मरणार्थ शेखर शेठ नाईक यांच्या वतीनं या ठिकाणी निवारा उभारला त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. एकदा जोरदार टाळ्या येतील प्लीज. जरा सर्वांना विनंती असतील हे कार्य महत्वाचं आहे. अरुण शेठ नाईक बाईंसाठी टाळ्यांचा प्रतिसाद फुलांचा वर्षाव या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्टबट स्वीट या कार्यक्रमात हे एक पाहायला मिळतोय. त्यानंतर ज्या गाभाऱ्यात आम्ही उभे आहोत ते स्वर्गीय शामकांत शेठ तुकाराम शेठ नाईक यांचे चिरंजीव शेखर शेठ नाईक यांच्या माध्यमातून हा विसावा उभारला त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. शेखर शेठ नाईक यांचा सन्मान करण्याकरिता अरुण शेठ दादांचा आणि आवित दादांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. पदाजी नाईक पीजी नाईक माधव शेठ पाटील ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील जी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातो. ज्येष्ठ पत्रकार म्हणून बामणनगरी गावाची नाळ संपूर्ण महाराष्ट्रभर बांधली गेली असे माधवजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान शिरपीचाच ठेवला जातोय. मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती तुमची अशीच बसत राहू द्या ही भगवंताची प्रार्थना केली जातोय. त्यानंतर शेखर शेठ नाईक यांचा सन्मान या ठिकाणी त्याचबरोबर मच्छिंद्रदादा पाटील सामर्थ्य आहे तलवलीचे जो करील त्याचे अधिष्ठान भगवंताचे पाहिजे समर्थ सेवा दास्यभक्ती अखंड नामस्मरण सद्गुरु सारिका असता पाठी राखा इतरांशी लेखा पूर्ण करी अशाच पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळते. मच्छिंद्रदादा पाटील आणि ज्येष्ठ पत्रकार माधवजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते शेखर शेठ नाईक यांचा केला जातोय आदरातिथ्य आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी. एकदा विनंती असेल मनातून टाळ्यांचा प्रतिसाद येईल प्लीज सर्वांना विनंती केली जातोय. हे योगदान आहे केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे असं अगदी विठ्ठल योगदान त्यांना दिलं. शेखर शेठ नाईक साहेबांचा या ठिकाणी आदरातिथ्य केला जातोय. धन्यवाद शेखर शेठ नाईक आणि अविनाश दादा नाईक अरुण शेठ नाईक तुमच्या या योगदानाला मी धन्यवाद देतो. अतिशय सुंदर आणि गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि सन्मानाचा शिरपेच देखील ठेवला जातोय.
विनंती केली जातोय सर्वांना विनंती आहे विसर्जन झाल्यानंतर प्रसाद सांगायला नको तो प्रसाद हा महाप्रसाद आहे अगदी हातामध्ये आलेला चिमूट प्रसाद पण त्या प्रसादामध्ये समजा ताकद आहे आणि तो प्रसाद सर्वांनी घेऊन जा लहान मुलांकडे लक्ष द्या आणि व्यवस्थितपणे विसर्जन सोहळा संपन्न करा ही गणरायाला विनंती करतोय नाईक समर्थ सेवेला बसणारी ही लाडकी लेक सोनपरी खऱ्या अर्थानं अंकिताजी गोंधळी त्या लहान मुलीसाठी टाळ्या ते ठोकू शकतो आपण एवढ्या मुलीने तक्षूचं कौतुक या संपूर्ण गामाडोंगरीकरांनी केलेलं आहे ही ती तक्षू जिला सोन्याचा ब्रेसलेट सापडला आणि अंकिताजी गोंधळे आणि वनेशदादा गोंधळे यांच्या वतीने तब्बल 20,000 रुपयाचं बक्षीस तिला दिलं तुझ्या आई बाबांना धन्यवाद देतो जितेंद्र दादाला धन्यवाद देतो की कुणी कन्यापुत्र होती सात्विक त्याचा हरिक माटे देवा सर्व ग्रामस्थांना विनंती आहे तर जोरदार टाळ्या वाजवूया तक्षूसाठी अहो 100 रुपयाची नोट पडली तरी देण्याला कठीण जातं आज 4-5 तोल्याचा ब्रेसलेट आणून दिला आणि तिला 20,000चं योगदान अंकिताताई गोंधळे आणि वनेशदादा गोंधळे यांनी सहज
खऱ्या अर्थानं प्रेमा खातीर दिलं. अशी घडावी माझ्या हातून मंगलमय पूजा, देश हा देव असे माझा हे दाखवून दिलं. बामणनोकरेकरांची सुकन्या, बामणनोकरे ग्रामस्थांची सुकन्या, कुणाची लई, कुणाची दिदी, कुणाची ताई, तिने आज आपल्या गावाचं नाव उंचावलं. या गोष्टीचा अभिमान आहे. दक्षिणपीठाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. ही समर्थांची शिकवण आहे, समर्थांची शिकवण आणि शिकवणीतून घडलं परमार्थीतून राजदारी, शरणागताची वाई चिंता, तो एक सद्गुरु दाता, जैसे बालक वाढवी माता. आणि ती शिकवण्याचा देतो तुमच्या हातून असंच योगदान घडत राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो. नक्कीच जो खर्चाने हा खऱ्या अर्थानं मंच उभारला, कारण कुठलाही निधीचा वापर न करता स्वतःच्या अस्तित्वाने उभारलेली गुढी आहे. धन्यवाद, मनापासून आभार. आपण आता देणगीदार जे आहेत त्यांचा मी देणग्याचं स्वरूप व्यक्त करतोय. गणपती विसर्जन सोहळ्याकरिता ज्याने देणगी दिली त्या अशा मृण्मयी ज्ञानेश्वर कोले यांच्या वतीनं 500 रुपये, प्रसाद अरुण गरज 500 रुपये, अक्षित कुणाल गोंधली 500 रुपये, लखन कृष्णा नाईक यांच्या वतीनं 500 रुपये, प्रफुल्ल भाऊ गडकरी 500 रुपये, लहू वामन गडकरी 500 रुपये, भाविक नामदेव ठाकूर 500 रुपये, रुद्रांश हर्षद नाईक 1000 रुपये, पंकज ठाकूर, आतिश ठाकूर 500 रुपये, मोमी संतोष मात्रे 500 रुपये, नरहरी राम ठाकूर 500 रुपये, उत्तम एकनाथ भोईर 500 रुपये, खुशी अति पाटील 500 रुपये, लंकेश गणेश नाईक 500 रुपये, समाधान पाटील 500 रुपये, सुरेश महाराज खोत 500 रुपये, दर्शनजी पारिंगे 500 रुपये, प्रियांशी सुभाष नाईक 500 रुपये, बाळाराम खोत 500 रुपये, प्रकाश नाईक 500 रुपये, निलेश महाजन 1000 रुपये, प्रकाश नाईक आणि ठाकूर यांच्या वतीने 1100 रुपये, 1100 रुपये, निलेश शंकर मात्रे 1100 रुपये, मनोज गुलाब डेंजर आहे. गणेश विष्णू कोळी 500 रुपये आणि प्रकाश जनार्दन मात्रे 1000 रुपये इतके देणगीदारांचा आम्ही संपूर्ण ग्रामस्थ मंडळ विसर्जन सेवा गणपती मंडळाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. मीनाक्षी भरत नाईक 500 रुपये, तुकाराम जितू म्हात्रे 500 रुपये, रविदास वसंत आंद्रे 500 रुपये, सोहम सचिन नाईक 200 रुपये, स्मित
फक्त किंचित पुस्तकी नावाचा उल्लेख करायचा राहिला असेल अवश्य केला जाईल आणि सर्व ग्रामस्थांना विनंती आहे प्रसादाचा अनैक्य या बसल्यावर वर 3 तकून आणि संपूर्ण बांधवगडीकरांना धन्यवाद देतो की या ठिकाणी बोलण्याची संधी एका माझ्यासारख्या कलाकारांनी आपल्याला माणसाला दिली त्याबद्दल नानाजी गडकरी तुझे विशेष आभार आणि साऊंड मास्टर तुमचेही मनापासून धन्यवाद ज्येष्ठ व्यक्तिमत्व ओमक्यांचा अजून आला नाही ना तो आला ए बाबा असती चिप्पू काय चिप्पू नंतर पुढचं आहे का त्याला व्यक्ती त्याचबरोबर या आरतीला सुंदर अशी व्यक्ती साथ केली त्यांच्यावरती एक पाहुणा उद्भवता कलाकार उद्या तुमची पार्टी असेल राहुल विष्णू सांगरपणी 500 रुपये पदापासून आभार पीजी नाईक आणि सर्वांना विनंती आहे एक छोटा कलाकार बाळ कलाकारांना उभरता कलाकार त्याच्याकडून बघितलं गावीनोत्री गावाचं नाव आहे ही कलाकारांना प्रार्थना करतो भरण कीर्तनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नानाजी गडकरी मुलगीरत्न महाराष्ट्राचा कलाकार त्याचा आवाज ऐकायला मिळतो बाबांनी खुश मलाही या ठिकाणी बोलावलं तर मला नाना
आबोलीची घेऊन तो आला गो गाडी चाले 16 डब्यांची गो 16 डब्यांची 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 झालं माझा बंधू मुलारी गो बंधू मुलारी झालं माझा बंधू मुलारी गो बंधू मुलारी बंधू तो गेला उमरोली गावा बंधू तो गेला उमरोली गावा बहीण भावाला गो पाहून घेते धावाला बहीण भावाला गो पाहून घेते धावा गाडी झाली 16 डब्यांची गो 16 डब्यांची गाडी झाली 16 डब्यांची गो 16 डब्यांची गणपती माझा दादी साचा गो गणपती माझा दादी साचा गो गौर मांडीला गो मांडीला गणरायाचा गौर मांडीला गो मांडीला गणरायाचा माझ्या संपूर्ण महाराष्ट्राला भारताला अभिमान आहे की प्रत्येक कार्यक्रमामध्ये संसाराचा त्याग करून लेका बाळाला वेळ न देता खरं दिवाळी पहाट आम्ही जेव्हा करतो आपल्या मुंबईमध्ये तेव्हा प्रमोदजी तोडमळकर साहेब असतील संजीव धुमाल साहेब यांच्यासोबत आम्ही अनेक दिवस कार्यक्रमामध्ये काढले तेव्हा त्याचं प्रेम असतं. आज चव्हाण साहेब आहेत आणि आमचे कवटी साहेब आहेत. साहेब बामणोगरी गावाची ही परंपरा तुम्हाला कशी वाटली?
ज्येष्ठ व्यक्तिमत्व ज्यांचा राष्ट्रपतींच्या पवित्र शुभासी सन्मान झाला होता असे पी.जी. नाईक साहेब सिडकोचे ज्येष्ठ कर्मचारी आणि आमच्यावरती कलाकारांवरती नितांत माया हक्काचं स्थान अधिकाराने बोलणारे व्यक्तिमत्व आहेत. पी.जी. नाईक साहेब तुम्ही काय म्हणणार या आजच्या आपल्या विसर्जन सोहळ्याबद्दल? विसर्जन सोहळा जर बघितला हे सर्वांना आठवणीत राहणारे आहे. सर्वही बोलत तुम्ही तर आमच्या नात्यातले आहेत. आता आमच्या 10 मुली आमचे जावे लागतात पण ते गरीब येऊन सुद्धा एवढे ते म्हटलं तुम्हाला एवढं मोठं योगदान दिलं आणि त्यातून तुम्ही आमच्या गावासाठी बाहेर राहून सेवा करता तर खरोखर आम्ही त्यातून तुमच्या ऋणी आहोत. असंच तुम्ही पुढे जाऊ. गणपतीच्या कृपेने अजूनपर्यंत अजून मोठी होऊ द्या आणि त्याच्यामुळे आमच्या गावाचं नाव मोठं होईल हे आम्ही अपेक्षा करून थांबतो. आनंद गडकरीबद्दल काय म्हणणार? आनंद गडकरी आहेत अमर मात्रे साहेब सोबत आहेत. अमरजी आज मस्त आला कार्यक्रम झाला, मस्त प्रतिक्रिया दिली, काय म्हणणार? शॉर्टकट स्पीच मस्त वाटला कार्यक्रम. गाव एकत्र झाला, गाव एकत्र 3-4 वर्षांनी एकत्र होतो, भांडणाचे बाजूला झाले होते. आता सगळ्यांना वाटतंय की बरोबर गाव एकत्र व्हायला पाहिजे आणि हा तलाव लवकरच बामणडोंगरी गावाचे नाव घेण्यासाठी अमरभाई कसं वाटलं विसर्जन सोहळा? म्हणजे एकदम आनंदीदायी झाला. लय भारी आगरी भाषेत बोलायला लागेल आपल्याला. लय भारी झाला, मस्त मजा आली. धन्यवाद धन्यवाद. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. अतिशय उत्कृष्ट अशी तुमची एकी आहे गावाची आणि एकत्र तुम्ही महाआरती केली त्याबद्दल त्यांना सुद्धा खूप आनंद वाटला आणि त्यांचं आम्ही या बामणडोंगरीच्या वतीनं या समितीच्या वतीनं आम्ही त्यांचं यथोचित स्वागत करीत आहोत. जुईकर साहेबांचं आम्ही इथं प्रकाश ठाकूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आम्ही स्वागत करीत आहोत, त्यांचा आम्ही सत्कार करीत आहोत. जुईकर साहेबांचं स्वागत प्रकाश ठाकूर, निलेश सैनिक, संजय खोत, आपण सुद्धा या. सर्व आमचे मोठ्या थाटात आम्ही समितीच्या वतीने करत आहोत. आमच्या गावाचा कुठलाही मी लहानपणापासून बघतो माधव पाटील साहेब ज्या कार्यक्रमात नसतील असा दिवसच नसेल. गावाची मीटिंग असू दे, कुठलाही सप्ताह असू दे, कुठलाही हनुमान जयंती असू दे, माधव पाटील साहेब तिथं नेहमी अग्रगण्य असे उपस्थित राहतात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. असे माधव पाटील ज्येष्ठ पत्रकार आमचे माधवदादा यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. आज सुद्धा ते आरतीला आवर्जून उपस्थित राहिले आमच्या शब्दाला मान देऊन.
धन्यवाद दादा. अंकुश हिराजी नाईक आणि दत्तात्रय हिराजी नाईक यांचा सत्कार आमचे गणेश पाटील मोरावेचे आमचे मित्र साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. पाणी नका जाऊ बैलांनो. बरोबर चाललेला बरोबर आहे. थांब जरा थांबते या बाजूला तिथंच थांबा. बाजूला थांब.